काय मी एक मी कोण आहे राईट नाव. जस्ट लाईक ज्याप्रमाणे वडील मला बोलून गेले ना, खूप दुखलं टू मच. एवढे प्रॉब्लेम येते का जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफला अचीव करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही तुमच्या ड्रीम्सला अचीव करण्याचा प्रयत्न करता, तर काय एवढे प्रॉब्लेम येतात? वेल, ऑफकोर्स येतात. कारण शायद याच्याचमुळे एक चांगला व्यक्ती घडतो असं मला वाटतं. होत असेल, मी असं नाही म्हणत. चला, किती मानसिक टेन्शन आहे बहुत ना. म्हणजे समजा मला असं वाटते मी काही करू तरी काही करू शकत नाही. म्हणजे आय वॉज रिअली हेल्पलेस, फायनान्शियललेस. आणि का मी तो बंदा आहे जो मी इमॅजिन करतो की मी तो आहे, की मी कोणीच नाही आहे. येस, तुझ्यामध्ये पहिले डिसएडव्हान्टेजेस सांग. ओके, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. फर्स्ट ऑफ ऑल तू डिसएडव्हान्टेजेस सांग याच्याबद्दल की तू एक प्रकारे फिल्म मेकर का नाही बनू शकत. ओके, म्हणजे तुझ्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटी आहे जेणेकरून तू फिल्म मेकर नाही बनू शकत. क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये तुझे फायनान्शियल कंडिशन येऊ शकते, तुझं सराउंडिंग येऊ शकते, सगळं येऊ शकते. तर माझं पहिलं जे आहे ते आहे माझी फायनान्शियल कंडिशन. कारण समजा मी मुंबईला जातो म्हणलं तर मला पैशाची गरज असेल. आणि मी म्हणजे या रिसेंटली वडिलांसोबत बोलून मला असं रिअलाइज होऊन आलंय की वडिलांकडून नाही, म्हणजे इट वॉज नॉट. वडिलांकडून आपण पैसे नाही मागू शकत. दॅट इज द ओनली थिंग, दॅट इज द वन थिंग. ओके, हे माझं डिसएडव्हान्टेज. दुसरं डिसएडव्हान्टेज असं आहे की मला असं वाटते की माझ्यापाशी नॉलेज आहे बट ते अजूनपर्यंत पूर्ण नाही आहे. हा, मी त्याला शिकण्याचा प्रयत्न करून राहिलो एव्हरीडे. तरी मला वाटते की माझ्यामध्ये जो विश्वास आहे किंवा माझ्यामध्ये जो हे आहे तो कमी आहे. तिसरं हे असं आहे की मला भीती वाटत आहे की जेव्हा मी या फील्डमध्ये जाईल तर या फील्डमध्ये गेल्यानंतर मला काम भेटेल तर केव्हा भेटेल, कसं भेटेल, काम मी या फील्ड पासून काही पैसे कमवू शकेन का, आणि भेटेल तर मला किती भेटेल. येस, भीती आहे. येस, फिअर. दॅट इज द थर्ड पॉइंट, इज फिअर. अजून कोणते डिसएडव्हान्टेज आहे? माझं नेटवर्किंग नाही आहे. दोज आर द 4 थिंग्स. अजून पण काही आहे. ऍडव्हान्टेज कोणता आहे? म्हणजे तू फिल्म मेकर बनू शकते हे तुला का वाटतंय? मी खूप चांगल्याने इमॅजिन करू शकतो. मी बायनरी कोड बनवले. इव्हन मी याच्यामध्ये खूप सारे थॉट्स पण एकत्र केले आहेत. ओके,
आणि मला माहिती आहे मी ते बनवू शकतो. म्हणजे माझ्यामध्ये तो आहे. तो म्हणजे आता सिच्युएशन अशी आहे की तू जस्ट निघून जा मुंबईला विदाउट एनी हेल्प. यू कॅन जस्ट गो आणि तिथे मग तू तुझ्या याने सर्वाइव्ह कर. येस, म्हणजे जे काही गोष्टी तुझ्यासोबत होईल, तुला खायला भेटन नाही भेटन, तुला राहायला कुठं भेटन वगैरे, तू या सगळ्या गोष्टी फिगर आउट कर. आणि कारण वन थिंग इज दॅट की मला वापस जॉब म्हणजे इन द सेन्स की जॉब नाही करायचा. का नाही करायचा जॉब? या सांगतो या जॉबने, एका जॉबने आई वडील खुश होत असेल तर वाय डोंट यू नॉट? मी केले यार 2-3 वर्ष मी काम केलं आणि यातून मला एक्सपिरियन्स आला आहे की आय एम नॉट मेड फॉर द जॉब. येस, आय एम मेड फॉर द फिल्म मेकिंग. त्याला अगोदरपासून माझ्या डोक्यात होतं यार, अगोदरपासून. मी कधी विचार नाही केला एवढं कठीण आहे. समजा जर हे सांगू, हे जे आहे ना, हे जे सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आता आली आहे ना, हे कोरोनावाली, इट्स टू बॅड. खूपच बेकार परिस्थिती झाली आहे कोरोनामध्ये. नाही मी कुठे बाहेर जाऊ शकत आहे, नाही मी माझे कुठे जॉब पण घेऊ शकत आहे, ना मी काहीच नाही करू शकत आहे. आय वॉज रिअली हेल्पलेस. बट आपण समज जर या कोरोनाला एक प्रकारे अपॉर्च्युनिटी म्हणून असं म्हणू, इट विल बी ग्रेट. काही टेन्शन घेऊ नको, उद्या शूट कर शूटचा व्हिडिओ. तुझ्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, जस्ट जा आणि शूट करून घे. थँक्यू.